दिलेला लगे आवरा काय करतोस तू? हा ऐकलं तर नाही माझं. धरली आईची माया कैसी जाईल. सो गाईज मला काही शरम नाही कारण की हाय गाईस, तुम्ही कसे सर मजेत ना? मजेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे पण मला ब्लॉग आहे तुमच्या हक्काचा. अगली बोलायच्या वरती आता 12 वाजून गेलो आणि हम तीनों भाई तबाही आए खाना खाने के लिए. नहीं क्या भाई लोग? आज इंडियन भाई की तरफ से पार्टी. हाँ, फिर कल सुमित भाई की तरफ से. नहीं परवा आया ना. क्या हुआ? मैच तो देखने में. आणि इकडे आपली एम ची मॅच चालू आहे. काय रोमांचिक मॅच चालू आहे. बघूया आता काय होतं, जिंकते का हरते. मस्त जर जेवणाचा आनंद घेऊया आपण. बाकी काय नाही, बाकी चाललंय जिंदगी जशी चाललं तशी चाललंय. हॅलो हॅलो चला तर जेवतो. सो आता आमचं जेवण वगैरे झालं ना, आता आम्ही निघलो आहे घरी जायला. जेवायचं नाही वो अलग ही लेवल का. वो अलग ही लेवल का बंदा था. वो कैसे मतलब की आदत हो गई ना घर पे जाके खाना खाने का. तो घरी जाऊन मस्त झोपू आपण. चला आता पोचलो आपण मस्त. आता सकाळी गुड मॉर्निंगला भेटू. चला बाय बाय. काहीच रात्री बघितलं असेल आपण जेवायला गेलो होतो आणि आता मम्मी इकडे लसूण साफ करते. लसूण कैसा किलो लसूण. आणि वहिनी काय करते? 50 रुपये किलो लसूण. काय बोलले ना, ऐकलं तर नाही माझं. तुमचा कसा कोणी माझा ऐकते? माझा कोणी ऐकतच नाही. हा सर चहा दिलाय तर चहा मस्त की आपण घेऊन घेऊ. आणि जेवायला मला भाजी बनवलं ना छोले. काय पैज लागली ना. तुम्ही मजा येता माझी सगळी. हा मग माझी छोलेची भाजी काय हा छोले भुजा ना जेवायला मला. हा स्वतः बघा, मी छोले मागितला जरी आहे, मला मच्छी ना मटन दिला. माझी काही चुकी नाही. चुकी मेरी नाही आहे. चहा थंडा होला. बस बस या केले कार्यक्रम बंद करा. चला बस झाला काकाला. केली ना गद्दारी, दिली ना मच्छी. बोला मन भरला. खोटं वचन देवाचं बोला. हा खोटं वचन देवाचं नाही ना. भाजी देन, या देन, त्या दे. तुला भाजी देन 2 टाइम बघून खा म्हणजे बोलायचं नाही ना, करून पण दाखवायचं. दिली कोलबी ना मच्छी. आता माझी काही चुकी नाही. आपण सुखाने जेवायचं, आपल्याला ज्या देईल त्या खावायचं. हा असते काही तू. हा तसं चला आता जेवण जाऊ शॉपवरती. बघू आपल्याला आता नंतर कामं खूप आहेत. नंतर गेलो तर मामाच्या इथं जाऊ. फिक्स नाही गेलो तर जाऊ. तो काहीच आता आपला प्लॅन झालेला मामा जायचं पण नाही झाला कारण की आता पावसाला पण बाहेर जायचं. आणि तर मी मगाचपासून शॉपवरतीच होतो. सो मी आता चाललो घरी. मम्मीच्या घरी चाललो. तिथून मम्मीला दवाखान्यात न्यायचं. मम्मीची दाढ दुखते जरा. मम्मीला दवाखान्यात न्यायचं आहे. सत्य मी तेच बोलत होतो. आता मम्मीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. मानकुलीत जायचं आहे. मम्मीची दाढ जरा कालपासून खूप दुखते. मम्मीला आता घेऊन जातो. मी गावात पोचलेलो आहे. जाऊ आता मम्मीला बाबा खड्डा. सगळं मम्मीला सांगितलं पुढे बसायला तर पुढे नाही बसली, पण मागे जाऊन बसली म्हणजे मी ड्रायव्हर. हा काय झालं तुमचं? दात दुखते जरा. हा कालपासून सांगत होतो दवाखान्यात चला. नको नको गोळी आणून दे मला बरा वाटेल. पण माझा कोणी ऐकत नाही. गोळी खाऊन बरा नाही वाटला. फक्त राजपुरती ती गोळी असते. 2-3 तासाची गेम, त्यानंतर परत तसंच होते. चला आता जाऊया.
म्हणून कधी पण दुखल्यावर लगेच सांगायचं माझं दात दुखतंय. एवढी वेळ थांबायचं नसतो, समजला का? हा आदळला ना अंगावर. नाळे चेकअप झाले मॅडमचा. चला सिम सिम सायकल पुढ्याची तयारी झालेली आहे. मम्मी आहे ना. निकाल ना पडेगा. खरं कर ना. लेट करे नाही ना. पहिले सांगलं असत मस्त. अरे लेट सांगले मग घरी. चला आता थोडा नाश्ता करतो मग जातो मी शॉपवर. आता भाऊसाला साखरपुड्याला आणि शॉपवर खूप कामं आहेत. जर आता जरा चायला जमणार नाही आपल्याला. भावानी वहिनीत चाललंय. थोडा नाश्ता करू काहीतरी. मम्मी जे देईल ते खाऊ आणि पटकन जाऊ. मेहनत दिलेलं लगे आवरा काय करतोस तू? हा बरेल तो सगळा उन्हा मिळेल तुझ्या आयात लादीवर. चल आपण लगेच जाऊ. आपण कंटाळाला सो हाय गाईज, तर कसे तुम्ही? तर आमच्या इथे जरा थोडेसे बाहेर गेल्यात, तर हा ब्लॉग मी कंटिन्यू करते, तर तुम्ही बघा. आणि आमची आत्या काहीतरी बोलते. कधी आली आत्या तू? मी आताच आली बेटा, 7:30 वाजता. आणि आत्या तू? मी पण आताच आली. आणि तू? मी 2 दिवस झाले इथेच आहे. आई काय बोल? मी काय बोलू? काहीतरी बोल. तुझा थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही? आम्ही तर कंटिन्यू. आणि मामा तुम्ही कधी आले? मी हा आता चालू 10 मिनिटं. 10 मिनिटं म्हणजे कधी? आता सेकंड किती झाले सांगू का तुला किती? हा 10 मिनिटं 2 सेकंद. आणि काहीतरी बोला तुम्ही. आता काय बोलू? काहीतरी गाणे जेवलीस बिणे. का? मग जेवलो मी. मग तुला जेवणामध्ये काय काय चालते? मला सगळा मटन मच्छी सगळा. कुठली मच्छी खाते? मच्छी बिच्छी नाही खात, खाली मटन चिकन. मटन चिकन. हा मटन चिकन वरच नवरा तुला बघायला लागेल. नको नको. आणि तुम्ही काय बोला? का तुमची तब्येत थोडी खराब वाटते आम्हाला. ना आता बरी बरी आहे. आणि मोठी आत्या तुम्ही काय बोला? तुम्ही तर काही बोलतच नाही. फार थकलेत तुम्ही. त्या वडापाव करून थकले. बोला बोला. बोला काय बोलू? मी खूप थकली आहे. तुम्ही मला वडापाव नाही आणला. अगं हाणार नेक्स्ट टाइम. बरोबर. आणणार म्हणजे आणणार. मग काहीतरी तुम्ही तरी काहीतरी बोला. काय बोलू? इथे तुला माझ्या तळ्याने शुभ चांगली 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 प्रगती हो तुझी. चांगला तुझा ब्लॉग अजून चालो. तुला सबस्क्राईब जास्त वाढू दे तुझे. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. अजून तुला सिल्वर बटन मिळालाच पाहिजे. मिळेल मिळेल, लवकरात लवकर मिळेल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आत्या बोल. क बोलू? मला भूक लागले. मग काय आणू? मग आता जेवायला पार्सल आणते. आता काय काय आता? नाश्ता वगैरे काहीतरी पार्सल यावेळी ऑर्डर. नाश्ता पण नाही दिला अजून. लेवना बसल्या भुतल्यासारखी. का दिलं ना चाय पाणी? काहीच नाही दिला. माझी भावजाई गेले बड्डेला. दिला कोण दिले? दिला ना. तुम्हाला दिला. तुम्हाला दिला. इबा आली असेल बघा आता आवाजला. हे बघा माझी मम्मी आलेली आहे. मम्मी ही बघा. भाऊ कधी आला? हाय. ती बघा बहिणी. मम्मी कुठे गेलती? अय मम्मी कुठे गेलती? काय बोलत आमची मम्मी. गाईस गाईस बघा बिर्याणी घेऊन आले गाईस. ही बघा आमची भुक्कड. केक बी घेऊन आले. म्हणजे काही कमी नाही घेतली बर्थडेची. येऊ येऊ. बोला गाईस तुम्ही. नॉनव्हेज खात नाही. बरोबर आहे. व्हेजच खाते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बस. मी नॉनव्हेज खाते. मी व्हेज खात नाही. तू तर कौशन भुक्कड सारखी खाते. हे बघ कसं खाते. जरा घास मारून दाखव. साखरपुड्यात गेलती काय खाल्लं ग? तंदुरी होती, अर्धी भाकर, चिकन होता ग्रेव्ही वाला. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता. जरा घास मारून नको एक.
तोंडा भुक्कडे भुक्कडे तू भुक्कड. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. बस घे जरा मी एक खाऊ का? खाऊ शकतेस तू. नक्की ना? मग नक्की ना? खाऊ? खा बिंदास खा. खाऊ ना? मग मस्त. मस्त सोय पाणी गेले बघ आम्ही तुमची. माझी मम्मीनी केले. मम्मीनी माय मदर. मदरसाठी 2 शब्द बोला जरा. माझी आई खूप चांगली आहे आणि अजून? आम्हाला अभिमान आहे का आमची आई आजू आमच्यासाठी एवढा करते आणि आम्ही येऊन फुकटचं खातो. आणि तुमचा काही आईवर आमचं पण प्रेम आहे ना. आमचे काही शब्द जरा 2 शब्द बोला. आमची आई आम्हाला चांगलीच आहे. हा आई तू काही पोरींचे विषय बोल जरा. सर्वात श्रेष्ठ ही आईच असते. हा आईचा प्रेम हा जगात कुठेच भेटणार नाही. ते खरं आहे. आईची माया कोणी जाऊ शकत नाही. हा धरली आईची माया कैसी जाईल वाया. बहिणी 5 गावच्या चिमण्या गावच्या चिमण्या एका रातीच्या पाहुण्या. आला दिवाळीचा सण बंधूला ओवाळी न जाई ओवाळी न जाई बंधू ओवाळी न जाई. वा व्हेरी गुड. इबा आता आले बड्डे बिड्डे खाऊन येते मस्त. बिर्याणी खाऊन येते. केक मस्त दिले तर बोलते अजून केक दे बोलते. बिर्याणीची 4 ताटा उपसली तुम्ही बघी. मायला बाबू भाई असं डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना. आई शपथ. आपण जेवलो होतो तर पोटाने दिकल तर बरेच मच्छी खाल्ली. तू काय काय करते मागे? सो गाईज मी एक पेंटिंग काढली मी तुम्हाला दाखवते. जर आवडले असेल तर कमेंट करून सांगा. ही बघा इथे एक बाकी अजून. तर सांगा कशी आहे. चांगली वाटत. सलीला 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 जायचा सलीला. सो गाईज मला काही शरम नाही कारण की उद्या माझा सायन्स 1चा पेपर आहे आणि मी इथं बसून टाइमपास करते. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर काय मामा आता माझी 9वी चालू आहे. मी 9वी पास होईल का? मला 10वीला जायचंय. नवी तुम्ही अभ्यास जर व्यवस्थित केला असेल मेकअप कमी केली असेल तर मग पास होशील तू. बघ. नाही मी अभ्यास पूर्ण केलाय पण थोडासा टेन्शन आहे की पास होईल का नाही. पेपर आता तुझे किती झाले? माझे झाले आता 2च बाकी झाल्यात ना 2 बाकी आहेत ना. तुला अंदाज किती पर्सेंटेज भेटतील? मला भेटतील 70च्या वरती भेटतील. 70च्या वरती ना. मग माझा पण अंदाज तेवढाच 70 ते 75% तुला भेटतील. पण पास होईल ना? पास होशील. पार्टी मी देईन तुम्ही नाही दिली तरी. तुम्ही देतील ना? हा देईन. कुठली शाकाहारी का जी मांसाहारी शाकाहारी सांगशील ती. नॉनव्हेज वाली? नॉनव्हेज वाली पार्टी करू. पार्सल आणू आपण बिर्याणी. पार्सल 5 किलो बस झाली. 10 किलो. 10 किलो खाल तर 10 किलो फक्त फेकू नको बस. चालेल चालेल. बिर्याणी पार्सल मागवू आपण. हा. सो गाईज आता मी घाई गडबडीत जरा व्लॉग बनवायचा जरा राहिला कारण की जरा अच्छा आम्ही घाईत आलतो त्यामुळे जरा राहिला. तर आता आपण ब्लॉग चालू केला. आता आम्ही आता वाजल्यात किती 12 वाजतीलच आता. आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल का मी मम्मीचं ताडायला गेलेली. सो तिकडं मम्मीने व्लॉग कंटिन्यू केलेला. सो आता मी व्लॉग कंटिन्यू करतोय. सो आता मी आणि अंकल भिवंडीला आलेलो. आता ॲनिव्हर्सरी आहे ना उद्या. सो ॲनिव्हर्सरी आंटीला गिफ्ट आणि अजून एक गिफ्ट आहे. तो सरप्राईज आहे आंटीसाठी. तो अजून सांगितलं नाही. तो उद्या रिव्हील होईल. सो आता घेतलंय गिफ्ट मस्त कवर वगैरे पण घेतल्यात. मला पण कवर वगैरे पण घेतल्यात. चला आता पोचूया आपण घरी. आता बायपासला आहेत आम्ही. आरामात पोचूया. पण सरप्राईज माहित पडले ना. यो सरप्राईज माहित पडले अंकल. यो सरप्राईज माहित आहे. यो सरप्राईज माहिती आहे. दुसरा सरप्राईज नाही माहित. चलो अभी घर पे चलते. सो आता मी पोचलेलो आहे शॉपवरती आणि वहिनी कधीपासून शॉपवरतीच होती. हो टाइम केला त्याचा. अहो ते चष्मा लावले आधीच ते. नाही चांगला आई खरंच ना. काही चांगला मला वाटत नाही. तुम्ही उत्तम बोलता माहिती आहे मला. शेट आले आमचे मोठे शेट. काय भाऊ नमस्कार.
भाऊ कुठे नाही, कुठे जायचं, कुठे नाही कुठे जायचं शेट? तुम्ही नाही तिथं. घरी चला मग. बड्डे ना, बड्डे. तुमचं बड्डे, हा तुमचं बड्डे. कोणचा बड्डे रा? जाऊ द्या आता. चला आता आपण घरी जाऊया.